नमस्कार. आशिष सर युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. काल आपण सर्वनाम म्हणजेच काय आणि मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती आहेत, ते कोणकोणते आहेत, मराठीमध्ये सर्वनामाचे प्रकार किती आहेत आणि वचनानुसार आणि लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर सर्वनाम म्हणजेच काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर सर्वनामाचे एकूण प्रकार किती? एकूण प्रकार 6 आहेत आणि एकूण सर्वनाम किती आहेत मराठीमध्ये? तर 9 आहेत. तर सर्वनामाचे प्रकार कोणते ते पण आपण बघितलं. पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शकवाचक सर्वनाम, तिसरा संबंधवाचक सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा अनिश्चित सर्वनाम आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे 3 प्रकार पडतात. त्याच्यानंतर आपण लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? तर ते 3 आहेत. तो, हा, जो आणि वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? तर एकूण सर्वनाम 9 आहेत. तेथून 9 पैकी 3 गेले तर 6 हे वचनानुसार बदलणारे सर्वनाम आहेत. तर आज आपण त्याच्या सर्वनाम ह्या टॉपिकवर आलेले PYQ घेणार आहेत मित्रांनो. हे एक्झाम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. तर चला, पहिला प्रश्न आहे, तिकडे कोण आहे? तिकडे कोण आहे ते मला माहित नाही. तर कोण ह्या अधोरेखित शब्दाच्या कोण हा कोणता सर्वनाम आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर पहिला ऑप्शन आहे संबंधी सर्वनाम आणि दुसरा अनिश्चित सर्वनाम आणि तिसरा पुरुषवाचक सर्वनाम आणि चौथा आहे दर्शकवाचक सर्वनाम. तर कोण हा कशामध्ये येते? कोण हा प्रश्न, कोण आणि काय हा प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये आणि अनिश्चित सर्वनाम मध्ये येतो. तर मग इथं प्रश्नार्थक सर्वनाम कसं ओळखायचं? वाक्याच्या शेवटी प्रश्न असते, ते आपण प्रश्नार्थक चिन्ह असते, तर ते आपण काल बघितलं. जर तुम्ही तो लेक्चर बघितला नसेल तर मागचा टॉपिक तुम्ही बघून घ्या मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला हे कळणार आहे. तर कोण आहे? इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. प्रश्नार्थक सर्वनाम आहे का? नाही. इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. तर मग हा अनिश्चित सर्वनाम आहे मित्रांनो. संबंधीवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? संबंधीवाचक सर्वनाम जो, जी, जे हे संबंधीवाचक सर्वनाम आहेत मित्रांनो. आणि पुरुषवाचक सर्वनाम आहेत मी, आम्ही, आपण. आणि दर्शकवाचक सर्वनाम हा, ही, हे, तो, ती, ते हे दर्शकवाचक सर्वनाम आहेत. दर्शकवाचक सर्वनाम म्हणजे जे सर्वनाम दूरची वस्तू दाखवण्याकरिता आणि जवळची वस्तू दाखवण्याकरिता उपयोगात येतात त्यांना दर्शकवाचक सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न, हा, ही, हे, तो, ती, ते यांना मराठी व्याकरणात डॅश डॅश म्हणतात. आताच मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, हा, ही, हे आणि तो, ती, ते हे दर्शकवाचक सर्वनाम आहेत. हे दर्शकवाचक सर्वनाम म्हणजे दूरची वस्तू आणि जवळची वस्तू दाखवण्याकरिता वापरतात. तर जवळची वस्तू दाखवण्याकरिता हा, ही, हे जवळची वस्तू दाखवण्याकरिता वापरतात. हा, ही, हे जवळची वस्तू आणि तो, ती, ते हे दूरची वस्तू दाखवण्याकरिता वापरतात मित्रांनो. तर इथं हे कोणते सर्वनाम आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. म्हणून संबंधी सर्वनाम कोणते आहेत? जो, जी, जे. जो दुसऱ्याशी संबंध दाखविला जाते त्यांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आणि अनिश्चित सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम, अनिश्चित सर्वनामांनाच सामान्य सर्वनाम असे म्हणतात. अनिश्चित सर्वनाम कोणते आहेत? कोण आणि काय, पण वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नसतो, त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. तर मग दुसऱ्याचा हा, ही, हे आणि तो, ती, ते याचा उत्तर आहे दर्शक सर्वनाम. प्रश्न तिसरा आहे सर्वनाम म्हणजेच काय? सर्वनाम म्हणजेच
काय वाक्य नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर ते बघू मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे वाक्यात नामाचे आधी येणारा शब्द. वाक्यात नामाचे आधी येणारा शब्द नाही, हा नाही आहे मित्रांनो, हा चूक आहे. नामाच्या जागी येणारा विकारी शब्द हा बरोबर आहे. वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द हा पण बरोबर आहे. नामाच्या जागी किंवा नामाचे ऐवजी, ऐवजी आणि जागी हा सेमच आहे मित्रांनो. नामाबरोबर येणारा शब्द हा चूक आहे. तर आपले कोणते ब आणि क वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ब आणि क बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे, हा चूक आहे. अ आणि ड हा पण चूक आहे. ब आणि क बरोबर आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. तर आम्ही सकाळी फिरायला जातो. इथं आहे चौथा ऑप्शन. चौथा प्रश्न आहे आम्ही सकाळी फिरायला जातो. तर अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? आम्ही. आम्ही सकाळी फिरायला जातो. मित्रांनो, पुरुषवाचक, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पण आपण आणि स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण असतात आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण असतात. पण स्वतःसाठी जर वापरला असेल तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतो आणि दुसऱ्यासाठी जर वापरला असेल तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतो. तर इथं कोणासाठी वापरले त्याच्यावरून आपल्याला ओळखावं लागेल मित्रांनो. आम्ही सकाळी फिरायला जातो म्हणजे आम्ही म्हणजे स्वतःसाठी वापरलेला आहे. आम्ही सकाळी फिरायला जातो. तर प्रथम पुरुषवाचक सामान्य सर्वनाम हा होत नाही मित्रांनो. द्वितीय सर्वनाम आणि तिसरा आहे दर्शक सर्वनाम. सामान्य सर्वनाम ऑप्शन कॅन्सल होईल आणि दर्शक सर्वनाम पण कॅन्सल होईल. पण कन्फ्युज होईल. सर्वात जास्त मुलं कन्फ्युज होतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तर मित्रांनो, इथं दुसऱ्यांसाठी आम्ही सकाळी फिरायला जातो म्हणजे आम्ही म्हणजे स्वतःसाठी, आम्ही फिरायला जातो म्हणजे स्वतःसाठी आलेला आहे, म्हणून हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आन्सर आहे मित्रांनो. याच्यानंतर प्रश्न 5वा आहे सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. बरोबर आहे मित्रांनो. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते नामाच्या जागी येते यावरून निश्चित होते. हा पण बरोबर आहे मित्रांनो. दोन्ही वाक्य चुकीचे आहे. फक्त पहिले वाक्य बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहेत, हा पण चुकीचा आहे. फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे, हा पण चुकीचा आहे मित्रांनो. दोन्ही वाक्य बरोबर आहेत म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर दुसरा, ऑप्शन नंबर चौथा. जोड्या जुडवा म्हणून एक्झाम मध्ये येतात मित्रांनो. हे सर्वनामाचे प्रकार आणि त्याच्यानंतर त्या सर्वनामाचा उपयोग काय आहे त्याच्यानुसार. तर त्याच पद्धतीने इथं प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. दर्शक सर्वनाम कोणकोणते आहेत? दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दूरची वस्तू आणि जवळची वस्तू दाखवण्याकरिता जे सर्वनाम वापरले जातात त्यांना दर्शकवाचक सर्वनाम, आणि जवळची वस्तू दाखवण्याकरिता हा, ही, हे सर्वनाम वापरतात, आणि दूरची वस्तू दाखवण्याकरिता तो, ती, ते हे सर्वनाम वापरतात. तर दर्शकवाचक सर्वनाम इथं हा, ही, हे आहे का? हा, ही, हे आहे का? तो, ती, ते, हा म्हणजे दर्शक सर्वनामाचा तिसरा येईल. आणि प्रश्नार्थवाचक सर्वनाम कोणते आहेत? प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ज्याचे वाक्याच्या शेवटी प्रश्न असतो आणि कोण किंवा काय असतो. तर इथं कोणी आहे आणि प्रश्नार्थक वाक्याचे पण आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम दुसरा आहे. सामान्य सर्वनामालाच अनिश्चित सर्वनाम म्हणतात. अनिश्चित सर्वनाम म्हणजे कोणत्या नामासाठी तो सर्वनामाला हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही अशा सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम असे म्हणतात. तर कोणता? हा आहे मित्रांनो कोण, कोणी, कोण आणि काय
हे प्रश्न, हे शब्द, हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनामामध्ये येतात, पण प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतो आणि अनिश्चित सर्वनामामध्ये प्रश्नार्थक चिन्ह नसतो. हा डिफरन्स आहे मित्रांनो. याच्यानंतर संबंधित सर्वनाम कोणकोणते आहेत? जो, जी, जे. तर इथं आहे का जो, जी, जे? जो करेल तो जिंकेल, तर पहिला ऑप्शन आहे ते. आता प्रश्न 7वा आहे, आपण गरिबांना मदत करावी या वाक्यातील सर्वनाम सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वनाम ओळखता आले पाहिजे. तर जेव्हा तुम्हाला एकूण किती सर्वनाम आहेत? 9 सर्वनाम आहेत. ते 9 सर्वनाम आणि त्याचे प्रकार किती आहेत? त्या सर्वनामाचे उपयोगानुसार त्याचे प्रकार पडले आहेत मित्रांनो. तर आपण, तर इथं सर्वनाम कोणतं आहे? आपण. आपण आहे मित्रांनो. तर इथं वाक्यातील सर्वनाम ओळखा म्हणून येते. तर सर्वनाम कधी पण कर्त्याच्या जागी येत असतो मित्रांनो. म्हणून म्हणजे नामाच्या जागी येत असतो. म्हणून आपण हा सर्वनाम आहे. गरिबांना हा सर्वनाम नाही, मदत पण हा सर्वनाम नाही आणि करावी पण सर्वनाम नाही. मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? तर मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत आणि मराठीमध्ये वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? तर 6 आहेत मित्रांनो. हे प्रश्न मित्रांनो कंबाईन मध्ये आलेले आहेत आणि सरळ सेवेमध्ये पण विचारलेले होते, तलाठीच्या एक्झाम मध्ये. आणि सर्वनाम हे प्रकारचे नाम आहेत, विकारी आणि अवयव. अवयव हा मित्रांनो चुकीचा आहे, कारण की विकारी म्हणजे सवय्य होते आणि अविकारी म्हणजे अवयव होते. जर मित्रांनो तुम्हाला विकारी शब्द कोणते आहेत? शब्दाचे एकूण 8 जाती आहेत. 8 जातीपैकी कोणते शब्द विकारी आहेत, कोणते शब्द सवय्य आहेत आणि कोणते शब्द अविकारी आहेत आणि अवयव आहेत, हे जर तुम्हाला कन्फ्युज होत असाल आणि तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही शब्दाची जाती हा टॉपिक बघून टाका मित्रांनो. तुम्हाला पूर्ण कोणते शब्द विकारी आहेत, कोणते शब्द अविकारी आहेत, शब्दाचे 8 जातीपैकी ते तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. हे आहेत मित्रांनो सर्वनाम टॉपिक. ह्या टॉपिक वरील PYQ. हे सर्व प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला याची PDF स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर आशिष सर एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा मित्रांनो. काही तुम्हाला नोट्स बद्दल माहिती घ्यायची असेल तर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा मित्रांनो. तुम्हाला ह्या नंबरवर नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जय हिंद मित्रांनो, नमस्कार.